नमस्कार मंडळी, आपण आज चतुर्मुख शिव मंदिर या मंदिरास भेट देणार आहोत. आपण बोबदेव घाट उतरून खाली आलो आहोत. बोबदेव घाट संपल्यावर आमराई 69 तुम्हाला हॉटेल लागेल. हॉटेल लागल्यावर आपण गाडी उजवीकडे वळून ही जी कमान आहे या कमानीतनं आपण आत जात आहोत. नमस्कार मंडळी, आपण आज चतुर्मुख शिव मंदिर येथे आलो आहोत. हे एक महादेवाचे मंदिर आहे. येथील परिसर अतिशय निसर्गरम्य व सुंदर आहे. निसर्गरम्य परिसरात पठारवाडी येथे हे मंदिर आहे, चतुर्मुख शिव मंदिर. आपण आता मंदिरामध्ये जात आहोत. मंदिरात प्रवेश केल्यावर आपल्याला येथे एक नंदी मंडप पाहायला मिळतो. येथे ओम देखील आहे व येथे त्रिशूलाच्या दगडात कोरलेले शिल्प आहे. हे अतिशय सुंदर आहे. आज आपण आलो आहोत पुण्यापासून 24 किलोमीटर अंतरावर असलेल्या पठारवाडी येथील चतुर्मुख शिव मंदिरामध्ये. तर या ठिकाणी ब्रह्मदेवाने तपश्चर्या केली होती, म्हणून या ठिकाणाला ब्रह्मगिरी पर्वत असे देखील म्हटले जाते. आता मंदिरातून बाहेर पडलो आहोत. परत आपल्या घराकडे रवाना. वळणाचा रस्ता आहे. अतिशय निसर्गरम्य परिसर पठारवाडी या ठिकाणी हे चतुर्मुख शिव मंदिर आपण बघितले. मध्येच ऊन, मध्येच पावसाची हवा, ढगाळ वातावरण, अशा या निसर्गरम्य परिसरात तुम्ही कधीही येऊ शकता. शक्यतो तुम्ही पावसाळ्यात आलेलेच बरे. मी परत पावसाळ्यात या ठिकाणी भेट देणार आहे, तेव्हा तुम्ही पण या. आपण नक्की भेटूया. तर या मंदिराला तुम्ही नक्की भेट द्या आणि मंदिराचा परिसर तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब नक्की करा. तर अशाच भेटूया पुन्हा एकदा परत एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थँक्यू. बाय बाय. काळजी घ्या स्वतःची.